सोलापूर शहरात सायंकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 3 ठिकाणी चेन स्नॅचिंग करून सुमारे 5 तोळ्यांचे दागिने चोरून नेले। विशेष म्हणजे या तीनही चेन स्नॅचिंग रहदारीच्या ठिकाणी घडल्याचं दिसून आलं। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील मडकी वस्ती समोरील रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून नेली। ही घटना सायंकाळी 7 नंतर घडली। या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते, तरीही चोरट्याने हे धाडस केल्याने तेथील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। यानंतर दुसरी घटना जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजेच शांती चौक ते महालक्ष्मी मंदिर या दरम्यान घडली। शांती चौक येथून विडी घरकुल येथील राहत्या घराकडे पती पत्नी दुचाकीवर जात होते। त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे 3 तोळ्याचे गंठण बळजबरीने हिसका मारून नेले। पत्नीने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुचाकीवर चोरटे सुसाट वेगाने निघून गेले। तिसरी घटना 7 रस्ता येथून पत्रकार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। बंद पडलेल्या दूध डेअरी समोरील रस्त्यावर दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु महिलेच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी एका हाताने दुचाकी पकडून दुसऱ्या हाताने गंठण ओढून धरले। यामुळे चोरट्यांना 30% भाग मिळाला। दरम्यान या घटनांनी शहरात एकच खळबळ उडाली आहे।